गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या प्री मार्केट रिपोर्टला आणि जाणून घेऊयात की आज आपल्या स्टॉक मार्केटमध्ये काय करू शकतं ते. त्याआधी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्यावरती क्लिक करून आपले डीमॅट अकाउंट देखील ओपन करायला विसरू नका. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. मित्रांनो, काल आपल्याला एक्सपायरीचं प्रेशर जे आहे ते मार्केटवरती पाहायला मिळालं, परंतु मार्केट एका क्रुशियल झोनमध्ये आलेलं आहे आणि जिथनं आपण काय म्हणू शकतो की मार्केटला शॉर्ट करणं हे फार महागात पडू शकतं, हे लक्षात घ्या. कारण FIचा जो इंडेक्स फ्युचर डेटा त्यानंतर ऑप्शन डेटा हे जर पाहिलं, दोन्ही एकत्र जर केलं ना, तर मार्केट प्रचंड ओव्हरसोल्ड आहे हे जाणवतं. म्हणजेच काय की इथनं कधीही शॉर्ट कवरिंग येऊ शकतं आणि साहजिकच आहे की आज आहे शुक्रवार. सगळ्यात महत्त्वाचा ट्रिगर आहे ती म्हणजेच दुपारी 2 वाजता लाईव्ह मुकेश अंबानींची म्हणजेच रिलायन्सची AGM आहे. त्यामुळे तिथे काय घडतं ते पाहणं फार महत्त्वाचं आहे. ते काय स्टेटमेंट करतात याला फार महत्त्व राहणार आहे. त्यानंतर शनिवार रविवार सुट्टी आहे आणि आपले जे पंतप्रधान आहेत ते जपानला गेलेले आहेत. तिथनं ते चायनाला जाणार आहेत आणि 31 तारखेला ते जिंगपिंग यांच्याशी बातचीत करणार आहेत. म्हणजे आपण काय म्हणू शकतो की त्यांची मीटिंग होईल. आणि त्यानंतर काल दुपारीच कॉमर्स मिनिस्ट्रीकडनं स्टेटमेंट आलं आहे की ते चायनाकडनं जे काही FDI म्हणजेच फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येणार आहे, तर त्याच्यावरती त्यांनी रिलॅक्सेशन द्यायला आता सुरुवात केलेली आहे. म्हणजे कुठल्या सेक्टरमध्ये किती इन्व्हेस्टमेंट आणायची, काय करायचं याच्याबद्दल आता बोलणं चालू झालेलं आहे, की जी प्रचंड पॉझिटिव्ह गोष्ट आहे. कारण आतापर्यंत आपण काय केलं होतं की चायनाकडनं येणार आहे म्हणजे चायनातल्या ज्या कंपन्यांना भारतामध्ये फॅक्टरी लावायची आहे त्यांना आपण अलाऊच करत नव्हतो, परंतु आता गव्हर्नमेंट त्यांना अलाऊ करायला तयार झाले. ओके, म्हणजेच काय आहे की जे रिफॉर्म्स आपण म्हणत असतो ना इकॉनॉमीमध्ये, तर ते अशा वाईट काळामध्येच येत असतात. जसं की आता ट्रम्पने टॅरिफ लावले, त्यामुळे आपल्याकडे ऑप्शनच राहिला नाही, म्हणून आपण वेगवेगळे मार्केट्स एक्सप्लोअर करायला सुरुवात केली, ज्यामध्ये चायना हा आफ्टर अमेरिका सगळ्यात लार्जेस्ट इकॉनॉमी आहे. तर त्यांना जर आपण आपल्याकडे अलाऊ केलं तर ती गोष्ट खूपच चांगली आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चायनाची फक्त आपल्यासोबतच डिस्प्यूट किंवा प्रॉब्लेम्स आहेत असं बिलकुल नाही आहे. त्यांचे तायवानसोबत आहेत, त्यानंतर ऑस्ट्रेलियासोबत आहेत, परंतु त्यांच्या फॅक्टरीज तिथे पण आहेत की. ओके, म्हणजेच बिझनेस वेगळा आणि जे काही कॉन्फ्लिक्ट्स आहेत ते वेगळे, हे लक्षात ठेवायचं असतं. आणि तेच आता गव्हर्नमेंटनं करायला सुरुवात केली आहे की जे अगेन आपल्या इकॉनॉमीसाठी बूस्ट करायला खूप जास्त हेल्प करेल. पाहूयात. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की मार्केट खाली येत आहे आणि कुठलीही गुड न्यूज येत नाही आहे, परंतु एक गुड न्यूज ही सगळी जी काही मंदी आहे ती इनगल्फ करण्याची ताकद ठेवतं, हे लक्षात असू द्या. त्यामुळे इथनं म्हणजे आता ज्या लेवलला मार्केट आहे तिथे शॉर्ट करण्यात कुठलाच पॉईंट नाही आहे. कधीही काहीही होऊ शकतं, हे लक्षात ठेवा. मग आपण ॲज अ सर्वसामान्य इन्व्हेस्टर म्हणून काय करू शकतो, तर जसं मार्केट एक एक पायरी खाली येईल, प्रत्येक सपोर्टवरती आपण तिथे थोडे थोडे पैसे ॲड ऑन करू शकतो. जसं की 24,500ला काल मार्केट बंद झालं, तो एक चांगला सपोर्ट आहे, बरोबर. त्यानंतर 24,350 हा देखील एक चांगला सपोर्ट आहे आणि त्याच्या जर खाली गेलं मार्केट तर 24,200 हाही सपोर्ट आहे. म्हणजे बरेचसे सपोर्ट सध्या मार्केटकडे अवेलेबल आहेत की जिथनं बाईंग येऊ शकतं. आता जर आपण FIचा जर आपण काय म्हणू शकतो की डेटा पाहिला, तर तो अगेन पुन्हा 90% क्रॉस करून गेलेला आहे शॉर्ट पोझिशनमध्ये. ओके, आता मार्केट सलग 2 दिवस मोठ्या प्रमाणामध्ये पडल्यामुळे 2-3 दिवस मार्केटमध्ये सगळे इंडिकेटर्स हे ओव्हरसोल्ड झालेले आहेत. म्हणजे एक टेक्निकल बाउन्स बॅक येणं फार गरजेचं आहे आणि जर मार्केटला पडायचं असेल तर ते त्यानंतर पुन्हा एकदा पडेल. ओके, तर मग आता ते पाहणं जास्त गरजेचं आहे की नक्की काय होणार ते. त्यामुळे या शनिवार रविवारमध्ये बरंच काही घडण्याची पॉसिबिलिटी आहे. शिवाय US काय स्टेटमेंट करतं तेही फार जास्त महत्त्वाचं आहे. ओके, आता जर आपण कालचा FISDIचा डेटा जर पाहिला तर FISनं अगेन सेलिंग केलेलं आहे, ते आहे साधारण 3,800 कोटींच्या आसपास. FISनं सेलिंग केलं आहे आणि DISनं बाईंग केलं आहे ऑलमोस्ट 7,000 कोटींच्या आसपास. जर आपण काल US मार्केट पाहिलं तर ऑलमोस्ट फ्लॅट क्लोज झालेलं आहे विथ सम पॉझिटिव्ह बायस. जर आपण एशियन मार्केट्स पाहिले तर मूड माहोल एकदम मिक्स आहे, कुठल्याही प्रकारचं फार असं ब्रेकडाऊन ब्रेकअप काहीच नाही आहे. जर आपण गिफ्ट निफ्टी पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करत आहे की मार्केट साधारण एक 20 ते 30 पॉईंट गॅपअप ओपन होईल, ज्याला आपण ऑलमोस्ट फ्लॅट म्हणू शकतो. जर आता आपण कॉल रायटिंग आणि पुट रायटिंग पाहिलं तर 24,500 वरती आपण काय म्हणू शकतो युद्ध सुरू आहे.
पुट रायटिंगसुद्धा जबरदस्त आहे, कॉल रायटिंगसुद्धा जबरदस्त आहे. ओके. आता त्यानंतर 24,800 आणि 24,900 आणि 25,000 या ठिकाणी कॉल रायटिंग प्रचंड जास्त आहे. म्हणजे ते हर्डल्स आहेत मार्केटसाठी. आणि पहिला हर्डल जिथे मार्केट उभं आहे तिथनंच सुरू होतो, 24,500. जर आपण पुट रायटिंग पाहिलं तर 24,500लाही पुट रायटिंग प्रचंड आहे. त्यानंतर 24,300 आहे. त्यानंतर 24,000 आहे. या ठिकाणी आपल्याला पुट रायटिंग प्रचंड जास्त पाहायला मिळतं. त्यामुळे फार पाहणं जास्त गरजेचं आहे की का, म्हणजे जशी न्यूज येईल त्या पद्धतीने मार्केट त्याला रिॲक्ट करेल. आणि स्पेशली आज दुपारी 2 वाजता तुम्ही रिलायन्सच्या स्टॉकवरती लक्ष ठेवायला बिलकुल हरकत नाही. कारण मुकेश अंबानी ज्या पद्धतीचे अनाऊन्समेंट्स करतील त्या पद्धतीनं स्टॉक जो आहे तो मुवमेंट करायला सुरुवात करेल. आता जर आपण गव्हर्नमेंटच्या बाजूने जर पाहिलं तर एव्हिएशन सेक्टरसाठी जे काही GST आहे तर ते वाढवण्याचं त्यांच्याकडे प्रपोजल आहे. म्हणजेच जे इकॉनॉमी सोडून बिझनेस क्लास आहे त्यांच्यासाठी. तर ते काय आपण काय म्हणतो की जे एव्हिएशन कंपनीज आहेत त्यांच्या स्टॉकवरती ते बॅडली इम्पॅक्ट करेल. त्यानंतर गव्हर्नमेंट जे सोलार प्रोडक्ट्स आहेत तर त्यांच्यावरती GST रिलीफ देण्याची शक्यता आहे, विंड पॉवरवरती सुद्धा. त्यामुळे जे काही याच्याशी रिलेटेड स्टॉक्स आहेत तर त्याच्यामध्ये आपल्याला एक प्रकारचा पॉझिटिव्हनेस जो आहे तो पाहायला मिळेल. त्यानंतर US ला डायरेक्टली एक्सपोर्ट करणारे जे काही कंपनीज आहेत, ऑटो कॉम्पोनंट्स असतील किंवा भारत फोर्जसारखी कंपनी असेल की जी मोठ्या प्रमाणावरती एक्सपोर्ट करते, तर या स्टॉक्समध्ये आपल्याला डेंट हळूहळू पाहायला मिळतील. आता होप्सो की मार्केटमध्ये सगळं व्यवस्थित व्हावं, परंतु मार्केट नियर बाय बॉटम आहे हे लक्षात असू द्या. इथनं ड्रास्टिक फॉल जर आपण पाहिला तर तो येईल अशी पॉसिबिलिटी फार कमी आहे. कारण गव्हर्नमेंट फार इनिशिएटिव्ह घेते. तुम्ही पहा की गेले 8 दिवसामध्ये ज्या पद्धतीचे डिसिजन्स सेंट्रल गव्हर्नमेंटने घेतलेले आहेत, ओके, तर एवढे डिसिजन्स कदाचित गेल्या 6 महिन्यामध्ये सुद्धा घेतलेले नसतील. त्यामुळे फार फास्ट वॉर फुटिंगवरती काम चालू आहे. त्यामुळे इथे मार्केटला शॉर्ट करण्यात कुठलाच पॉईंट नाही. हां, मार्केट इथनं खाली जाऊ शकत नाही का? जाऊ शकतं, परंतु त्याला फार बॅड न्यूज पाहिजे किंवा मग US मार्केटच आपण काय म्हणतो की क्रॅश व्हायला सुरुवात झाली पाहिजे, परंतु तिथेही तशी काही परिस्थिती दिसत नाही. तरी पाहायला लागेल की नक्की काय घडणार येणाऱ्या काही दिवसांमध्ये. फारच इंटरेस्टिंग मोडवरती मार्केट आहे आणि हे पाहणंच फार प्रचंड आपण काय म्हणतो की फार जास्त एक्साइटिंग काम असतं. पाहूयात की पूर्ण दिवसभरामध्ये आज कशा पद्धतीने प्राइस ॲक्शन घडणार आहे ते. कारण आजचा दिवस प्रचंड महत्त्वाचा आहे. कारण पंतप्रधान गेलेले आहेत फॉरेन दौऱ्यावरती. तिथनं ते काय काय स्टेटमेंट्स करतात, तिथनं ते काय काय इन्व्हेस्टमेंट्स घेऊन येतात किंवा कशा पद्धतीचे मार्केट आपल्यासाठी ओपन केले जातात हे पाहणं प्रचंड गरजेचं आहे. होप सो सगळं काही व्यवस्थित व्हावं. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला ट्रेड आणि इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडत असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.